नमस्कार. CIP न्यूजमध्ये सुनील वाघमारे आपले स्वागत करीत आहे. अंबरनाथ येथे 2 दिवसा अगोदर मनसे व भारतीय जनता पार्टी यांच्यात झालेला राडा, याच्यात आज पत्रकार परिषद घेऊन काय बोलले ते पहा. आणि एवढंच नाही, हा शिर्के गुंड याला मारून टाका, जाऊन देऊ नका, याला मारून टाका, जाऊन देऊ नका असा जोर जोरात 5-6 वेळा ओरडतोय आणि जमावाला तो उकसवतोय. म्हणजे मॉब लिंचिंगची केस आहे ती वास्तविक पाहता. आणि त्याच प्रकारे आमचे शिंदे साहेब ते बीजेपीच्या कार्यालयामध्ये काय गडबड झाली म्हणून पाहायला गेले. त्यांना सुद्धा हे बीजेपी करतो म्हणून त्यांना सुद्धा मारलं आणि त्याच पद्धतीने जमावाला उकसवण्यात आलं की याला मारून टाका, सोडून जाऊन देऊ नका. वास्तविक पाहता सरकारी नोकऱ्यांना त्यांच्या कामात अडथळा आणणं, त्यांना धक्काबुक्की करणं, 353 सारखा गुन्हा लागतो. एखाद्याला मारून टाका, जाऊन देऊ नका, 307 सेक्शन लागतं हा पडत. सगळ्यांचं एकच कॉमन इंटेन्शन 34 लागतं. पोलिसांनी हे कुठले कदम लावलं नाही आणि पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर सुद्धा पोलिसांची त्यांनी आरेरावी केली, दादागिरी केली. म्हणजे एवढी त्याची मस्ती आहे. पण आता ती मस्ती जिरवण्याची वेळ आपल्याकडे आलेली आणि ती मस्ती जिरवल्याशिवाय आपला आपण शांत राहणार नाही. पोलिसांची कारवाई केली. मी आजच आवाहन केलेलं आहे अंबरनाथकरांना, MIDC मधल्या कारखानदारांना, जर तुम्हाला याच्यापासून काही त्रास असेल, हा खंडणी मागत असेल किंवा काही त्रास देत असेल किंवा एखादं घर खाली करत असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. त्याचा कायदेशीर बंदोबस्त करण्याची जबाबदारी ही माझी असेल. अशा भांडवलाला आम्ही घाबरत नाही. गोरगरिबांचा घर खाली करणं, त्यांना त्रास देणं, त्यांच्या पोरीबाळीची छेड काढणं, हे असे उद्योग करणाऱ्या लोकांना जाब जबाब जर आपण त्यांचा बंदोबस्त केला नाही हे आपण शांत करू शकतो. आपण सर्व घटनेचा चौथा खांब आहोत. अन्यायाला वाचा फोडणं, अन्यायाच्या विरुद्ध लढणं आणि न्यायाची बाजू मांडणं हे आपलं कर्तव्य आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या गोष्टीची दखल घेऊन जास्त प्रसिद्धी याला द्यावी. या शैलेश शिर्केला कोणी परमिशन दिली की गाळा खाली वास्तू खाली करण्याची, दादागिरी करून पुढं घुसून मारहाण करण्याची? यांना हक्क काय? मी अविनाश जाधव यांना सांगू इच्छितो की जर ते घर लक्ष्मीकांत चव्हाण यांनी घेतलं असेल, ते राहत असतील, त्यांना तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांनी मारलं, मग संतोष शिंदे हे काय कोण आहेत? मराठी आहेत, उत्तर भारतीय आहेत का साऊथ इंडियन आहेत? याचा पहिले शोध घ्यावा. तिथे असणाऱ्या महिला ज्यांच्या हातावरती टॅटू होता आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा टॅटू होता, त्या कोण आहेत? त्या मराठी आहेत, उत्तर भारतीय आहेत का कोण आहेत? तुम्ही शोध करा. उगाच मराठीचा डंका पेटून एखाद्या गुन्हेगाराला पाठी घालण्याचा प्रयत्न करू नका. माझं तुम्हाला एक सांगणं आहे, हे अंबरनाथ शहर जर अशा मुळे त्रस्त असेल आणि तो जो व्यक्ती तुमचा पदाधिकारी असेल तर यापेक्षा नामुष्की तुमच्यावर कुठली उडावलेली नाही. गुंड प्रवृत्तीची लोक तुम्ही सांभाळता. आप्पांनी सांगितल्याप्रमाणे मंचगड टोळीचा तो सदस्य होता. म्हणजे इतकी पार्श्वभूमी असताना सुद्धा तुम्ही
त्याच्या पाठीमागे उभे राहता मला तुमचं नवलच वाटतं. माणसं, गुंड प्रवृत्तीची माणसं त्यांची, मारामारी करणारी माणसं त्यांची, आणि त्यांनीच सांगायचं सत्ता तुमचे. दुसरा विषय सांगायचा, जे अविनाश जाधव सांगतायत की बाबा आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या त्या लोकांना मारलं, त्याचा खूप मारलं, पण जे त्यांचा एकही फोटो कुठे दिसला नाही आम्हाला आत्तापर्यंत. तुम्ही जो फोटो दाखवले त्याचा एकही मला व्हिडिओ क्लिप कुठेही दिसली नाही. पण कोण दिसलं मला, आपण सगळ्यांना कोण दिसतंय की शैलेश शिर्के यांची माणसं, लक्ष्मीकांत चव्हाण आणि संतोष शिंदे आणि त्या महिलांना मारताना दिसतंय. ए मारून टाका अशा शब्द उच्चारताना दिसतंय. म्हणजे जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जर कोणाला मारलं असेल त्याचा व्हिडिओ असला पाहिजे. तुम्ही तुमच्या गाड्या फोडता, तुम्ही तुमचं सगळं काढता आणि सांगता की यांनी फोडलं. म्हणजे हे पूर्णपणे हा जो व्यक्ती आहे हा पूर्ण गुन्हेगारी माइंडचा व्यक्ती आहे. याला बरोबर कळतं की आता केस होणार आहे, त्याला पर्याय काय केलं पाहिजे. म्हणून त्या शैलेश शिर्के यांनी स्वतःच्या मित्राची कोणत्या त्याच्या कार्यकर्त्याची गाडी फोडली आणि स्वतःच कंप्लेंट करायला आला. आताचीच खबर आहे की तो व्यक्ती ज्याची गाडी फोडली, ज्याच्या नावावर गाडी आहे, तो व्यक्ती सुद्धा फिर्याद द्यायला तयार नाही. म्हणजे किती खोटं बोलावं, इतकं खोटं बोलावं की रेटून खोटं बोलावं असं त्यांचा प्रयत्न चालू आहे. पण कायदा सर्वांना समान आहे. जर तुम्ही हातावर टॅटू असलेल्या व्यक्तीला नको त्या शिव्या देऊन, त्यांच्या जातीवनाला हिणवून बोलून जर तुम्हाला तुमच्यावर ॲड्रेससाठी केस टाकलेली आहे तर ते कायद्याने योग्यच केलेलं आहे. तुम्ही एखाद्याच्या घरात घुसून तोडफोड करता, लॉक लावता, मारहाण करता, तिथले पैसे चोरता, चैनी चोरता. कुठल्या हेतून तुम्ही गेले होते? तुमचा संबंध काय? जाधव कुटुंबियांचा विषय होता. लक्ष्मीकांत चव्हाण यांच्या नावावर प्रॉपर्टी होती. तुम्हाला त्या भांडणात पडायचं गरज काय? हा गाळा ह्यांचा आहे. तुम्ही नेतेच म्हणता मनसेचे. बसवा दोन्ही पार्टींना, चर्चा करा, दोघांशी बोलवा, दोघांना सांगा. हे केलं का? तर नाही. बरोबर की नाही? दोन कुटुंबांचा वाद असताना याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येतो असं तुम्हाला वाटतंय? 100% तसंच केलं गेलं आहे. यामध्ये दोन कुटुंबाचा वाद असल्या कारणामुळे, म्हणजे कोणाचं, दोन्ही जाधव भाऊ आणि त्यांची मिस, त्या दोघांच्या वादामध्ये ह्याला राजकीय स्टंट करायचा आणि आपली कुठेतरी पोळी भाजायची, चर्चेत राहायचं, हे सगळं दिसतंय. बघा, पोलिसांनी काम केलं हे काय, तुम्ही त्या जी घटना घडली आहे स्टार्ट टू एंड त्याप्रमाणे कलम टाकली गेली. हे बघा, कोणाचे फोन आले त्यांनी सांगावं. म्हणजे असं म्हणते की तो मारून टाका, जाऊन देऊ नका, 307 दाखल व्हायला पाहिजे. तो उलट त्यांच्या बाजूनेच केलं गेलेलं आहे, माझं तर म्हणणं आहे. कसं? पूर्ण क्लिपमध्ये, त्या व्हिडिओ क्लिपमध्ये तो बोलतोय मारून टाका. अरे का मारून टाका? त्यांनी ते विकत घर घेतलं म्हणून मारून टाका? कुठला काय करताय तुम्ही? कुठे नेताय शहराला? क्षुल्लक गोष्ट त्यांनी विकत घेऊ नये का म्हणून त्याला मारून टाकता का तुम्ही? आणि तुम्ही एवढं सगळं असताना सुद्धा त्याच्यावर 307 लागली नाहीये. मारून टाका, ॲटम टू मर्डर, जीव घेणं हल्ला झाला त्याच्यावरती. जर का पोलीस तिथे नसते तर आज संतोष शिंदे आणि लक्ष्मीकांत चव्हाण ह्या दोघांच्या बॉड्या असत्यात, मय झाले असते. भारतीय जनता पार्टी ही गुंडगिरीची नाही आहे, आम्हाला शिकवणच नाही आहे ती. त्यामुळे आम्ही जर आमची बडनेत्याने फोन केला असता तर 300 दाखल झाली असती. स्वतःच आपण म्हणाले की पोलीस प्रशासनाकडून लावण्यात आलेली जी कलमं आहेत त्याच्या बाबतीत त्यांना सुद्धा ती विसंगती वाटते. म्हणजे पोलीस प्रशासनाचा जो तपास सुरू आहे त्याच्या बाबतीत पण तुम्ही नाही. आमचा पोलीस यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे.
ते तपास करतील आणि ती योग्य ते कलमं लावतील ह्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते तपास करत आहेत, त्यांना आम्ही तपासामध्ये कुठलीही अडचण निर्माण करत नाही. त्यांनी जो तपास करेल, तपासाअंती जो निर्णय लागेल ते आम्हाला मान्य आहे.